नमस्कार मित्रांनो, लई आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। तलाठी भरती 2026 ची नुकतीच अपडेट आलेली आहे। अपडेट अशी आहे की मित्रांनो, परीक्षा कोण घेणार आहे हे पण त्यामधून समजत आहे आणि परीक्षा म्हणजे जाहिरात कधीपर्यंत येईल याचा सुद्धा अंदाज त्या अपडेट मधून लागत आहे। मित्रांनो, लगेच आपण त्या अपडेट कडे वळू। तत्पूर्वी तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना पण सांगा की तलाठी भरती येत आहे। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, तलाठी भरतीचे अपडेट काय आहेत। तर तलाठी भरतीचे अपडेट आहे मित्रांनो, एकच मिनिट। तर ही आहे तलाठी भरतीची अपडेट मित्रांनो। यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, ग्राम महसूल अधिकारी तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आपलं जे आहे ते तलाठी या संवर्गाची बिंदू नामावली बाबत यामध्ये काय आहेत, 30 जानेवारी 2026 चं पत्र संदर्भ म्हणून घेतलेलं आहे। 30 जानेवारी 2026 चं पत्र। तर यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन आलं, आपलं सामान्य प्रशासन आलं, जे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 31/12/2025 इथं महत्वाचं आहे। इथं काय म्हणतंय, 31/12/2025 पर्यंत पर्यंत जेवढे रिक्त पद आहे त्या रिक्त पदांची स्थिती त्या व बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागवलेली आहे। बघा, मागवलेली आहे। सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणांती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे बघा, एमपीसी आलं। एमपीसी आता तुम्ही म्हणत होते पेपर कोण घेणार सर, पेपर कोण घेणार सर, बघा हे एमपीसी कडे गेलं। एमपीसी कडे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण म्हटलेलं आहे तुम्हाला, एमपीसी कडे भरती जात आहे आणि भरतीची अंदाजित जाहिरातीचा महिना सुद्धा तुम्हाला सांगितलेला। मागचा शॉर्ट बघून घ्या तुम्ही आणि आताच आपल्या दास ऑफिसर अकॅडमीच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तिथे अशाच प्रकारचे आपले अंदाजित व्हिडिओ जे शासनाच्या सध्याच्या कामकाजावरती आपल्याला जी बातमी मिळत आहे त्यावरूनच आपण बनवलेले आहेत। ठीक आहे मित्रांनो, पुढचे व्हिडिओ पण असेच येत राहतील। बघा, आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, एमपीसी आयोगाकडे एकत्रितरित्या मागणी पत्र पाठविण्यात यावे यासाठी मागण्यात आली आहे। एमपीसी कडे मागणी पत्र पाठवण्यासाठी 31/12/2025 पर्यंतची 31 डिसेंबर पर्यंतची रिक्त पदांची स्थिती आणि बिंदू नामावली प्रमाणित केलेली जी माहिती आहे ती पाठवायची आहे एमपीसी ला। ठीक आहे, त्यासाठी मागवलेली आहे। तर यामध्ये काय म्हणतंय, यामध्ये ती माहिती आहे। यामध्ये काय मागवणार आहे ते, प्रथम नियुक्ती आदेश म्हणजे कोणत्या दिवशी आदेश दिलेला आहे नियुक्ती पत्राचा, आणि जात प्रमाणपत्र म्हणजे त्यांना जातीनुसार म्हणजे आपल्या ओबीसी एससी एसटी असो की आपल्या जेवढ्या आता कॅटेगरी आहे त्यानुसार जागा किती रिक्त आहे किती नाही हे सगळं बघण्यासाठी ही एक्सेल शीट मध्ये अनकोड फॉन्ट मध्ये सादर करावी, अशी माहिती सादर करायची आहे त्यांना। ही सगळी माहिती आहे। जो कार्यालयाचा जो सहाय्यक महसूल अधिकारी किंवा आपण आता लिपिक वगैरे म्हणतो त्याला ही उपरोक्त नमुन्यातील माहिती, तसेच तलाठी निहाय हे सगळं कागदपत्र प्रतिसह, याचं काही तुम्हाला काही एवढं महत्वाचं नाही। पण आता बघा, प्रतिसह दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत या कार्यालयात सादर करावी। किती तारखेपर्यंत, 10 फेब्रुवारी पर्यंत। हे बघा, 10 फेब्रुवारी पर्यंत ही सगळी माहिती कार्यालयात सादर करायची आहे। त्यामुळे मित्रांनो, 10 फेब्रुवारी म्हणजे बघा आता किती दिवस राहिले, आता 3-4 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये ही माहिती त्यांना सादर करायची आहे। म्हणून म्हणतोय मित्रांनो, अभ्यास चालू असू द्या, कधी भरती येईल कधी पेपर चालू होऊन जाईल काही सांगता येणार नाही। त्यामुळे तुम्ही आता अभ्यास चालू केला नसेल तर आता हे पत्र बघून सुद्धा अभ्यास चालू करा। त्या अभ्यासासाठी जर तुम्हाला पीवायक्यू लागत असेल, पीवायक्यू जे आहेत ना, झालेले पेपर जेवढे पाहिजेत तेवढे सगळेच झालेले पेपर 2019 चे असो, 2023-24 चे जेवढे 57 शिफ्ट, सगळ्या शिफ्ट आपल्या दास ऑफिसर अकॅडमी हे ऍप आहे। ठीक आहे, दास ऑफिसर अकॅडमी हे ऍप आहे आपल्या प्ले स्टोअरला। ठीक आहे, तर दास ऑफिसर अकॅडमी हे नाव सर्च करायचं किंवा मग आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, ते त्यामधून हे ऍप डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं। आणि बघा आता एकच मिनिट, तुम्हाला ऍप्लिकेशनच्या 3 डॉट जिथं दिसत आहे तिथं तुम्हाला या 3 डॉटला क्लिक करायचं, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल 3 डॉटला क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री मटेरियल दिसत आहे, फ्री मटेरियल फोल्डरला क्लिक करून सगळे पीवायक्यू, तलाठी भरती असो, नगर परिषद असो,
कृषी सेवक असो, जेवढ्या झालेल्या भरत्या तेवढ्या भरत्याचे PYQ जे आहेत ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असं म्हणत असतो त्याला, म्हणजेच मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका, ते सगळं तुम्हाला तिथं मिळून जातील याच आपल्या ऍप्लिकेशनला फ्रीमध्ये सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला PYQ घेऊन त्यानुसार तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवून तुम्हाला अभ्यास चालू करायचा आहे. त्यामुळे अजून अभ्यास चालू नसेल केला तर आता चालू करा मित्रांनो. ही अपडेट आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आहे आणि हे दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे. इथं जायचं, PYQ घ्यायचं, त्यानुसार सगळे पेपर बघायचे, जुने झालेले पेपर, त्यानुसार अभ्यास चालू करायचा. ठीक आहे मित्रांनो, एवढं सारं बोलून आता जर सबस्क्राईब नसेल केलं तर परत एकदा करा. अशीच माहिती आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. ते सगळं मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणं तुम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. ठीक आहे, धन्यवाद.